नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आणि या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये 7 करारांवर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या. तर महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये 238 जागा मिळवून सत्ता मिळण्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं सरकारच्या कार्यकाळाची सध्या चर्चा आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं महापालिकांच्या निवडणूक यंत्रणांना आधी मतदार याद्यांमधील घोळ निस्तरून आणि दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन शोध घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत आणि त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत पालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता देखील आहे. टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाविरोधात शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलं, ज्यामुळे पुण्यासह संपूर्ण राज्यभरामधील 60,000 शाळा आज बंद राहिल्या. मुंबईमधील भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच शक्ती नावाच्या वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता एक रुद्र नावाचा आणखी एक वाघ बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर पुण्यामधील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांचं पथक शीतल तेजवानीला घेऊन तिच्या कोरेगाव पार्क इथल्या ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीतील घरी पोहोचलं होतं. मात्र त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलंय. सर्वसामान्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंडिगोची विमान उड्डाणं रद्द होण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. 4 नोव्हेंबर रोजी एअरलाईननं 550हून अधिक विमानं रद्द केल्याची माहिती मिळते आणि या दरम्यान आता इंडिगो एअरलाईनकडून एक निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. तर 9 महिन्यांची चिमुरडी चांगलीच मोठी जलतरणपटू ठरलेली आहे. तिच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. कुठली आहे ही चिमुरडी हे आपण बुलेटिनच्या अगदी शेवटी पाहणार आहोतच. मात्र सुरुवात करूयात आजच्या सर्वात मोठ्या पहिल्या बातमीनं. तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये एकूण 7 करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्यात. स्थलांतर, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, जहाज बांधणी, रसायन आणि खतांबाबत हे करार करण्यात आले. दरम्यान पीएम मोदी यांनी पुतीन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की रशियाच्या लोकांसाठी भारतानं मोफत टुरिस्ट व्हिसाची सुरुवात केलेली आहे. हा व्हिसा 30 दिवसांसाठी वैध असेल आणि यामुळे आता रशियन पर्यटक सहजरित्या भारतामध्ये येऊ शकतात. चला तर मग हे एकूण 7 करार नेमके कसले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. तर भारत रशियामधील करार कोणते कोणते आहेत त्यावर आपण नजर टाकतोय. सहकार्य आणि स्थलांतर करार, तात्पुरतं कामगार स्थलांतर करार, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणावरील करार, अन्न सुरक्षा आणि मानकांवरील करार, ध्रुवीय जहाज आणि सागरी सहकार्यावरील करार, खतांवरील करार, तर खास करून खतांवरील करार, कारण आता भारत आणि रशिया एकत्र युरियाचं उत्पादन करणार आहेत. सध्या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये युरिया आयात करत असतं. आता स्वतः उत्पादन ते करू शकतील आणि कामगारांसाठी देखील सोनेरी संधी आहे, कारण भारताचे कामगार रशियामध्ये व्यवस्थित जाऊन चांगल्या पगारावरती काम करू शकणार आहेत. कॅनडा आणि ब्रिटनसारख्या देशांमधील कडक नियमांमध्ये हा खरा दिलासा बोलला जातोय. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी नेमकं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया. आज हमने 2030 तक के लिए एक इकोनॉमिक कोऑपरेशन प्रोग्राम पर सहमति बनाई है. इससे हमारा व्यापार और निवेश डाइवर्सिफाइड, बैलेंस और सस्टेनेबल बनेगा और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे. आज राष्ट्रपति पुतिन और मुझे इंडिया रशिया बिजनेस फोरम में शामिल होने का अवसर मिलेगा. मुझे पूरा विश्वास है कि ये मंच
हमारे बिजनेस संबंधों को नई ताकत देगा। इससे एक्सपोर्ट, को प्रोडक्शन और को इनोवेशन के नए दरवाजे भी खुलेंगे। या 7 करारांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे. सतीशजी, स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. एकूणच केलेले 7 करार, आज दिवसभरातील अनेक इंटरेस्टिंग घडामोडी आपण देखील पाहिल्या असतील. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं ते भारताकडे, कारण भारत आणि रशिया यांच्यामध्ये होणाऱ्या करारांचा दूरगामी परिणाम हा संपूर्ण जगभरातल्या राजकारणावरती देखील होताना दिसेल. कारण बलाढ्य देशाचा बलाढ्य व्यक्ती भारतामध्ये येतो आणि त्यानंतर झालेले हे करार भारतासाठी किती महत्त्वाचे. सतीश, नक्कीच नक्कीच अत्यंत महत्वाचे असे हे त्या ठिकाणचे करार आहेत आणि याला एका शब्दात जर म्हणायचं असेल तर याची थीम होती व्हिजन 2030. मुळात वर्ष 2030 पर्यंत भारत आणि रशिया यांच्यातला व्यापार $100 बिलियन पर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे. बरोबर. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अशा आशावाद त्या ठिकाणी सांगितला की 2030 पण लागणार नाही, त्याच्या आधीच आम्ही $100 बिलियन पर्यंत त्या ठिकाणी पोहोचू. दुर्दैवानं आज घडीला जर आपण पाहिलं तर या म्हणजे साधारणतः $64 बिलियन जे आहे ट्रेड डेफिसिट आहे. म्हणजे भारत फक्त $5 बिलियन जे आहे एक्सपोर्ट, एक प्रकारे निर्यात रशियाला करतो. म्हणजे ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे. मग हे पोटेन्शियल कुठे आहे? ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये, जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं खताची निर्मितीशी संबंधित आहे. फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये, ज्यामध्ये या एका कराराच्या अंतर्गत आता अँटी ट्युमर म्हणजे थोडक्यात कॅन्सरच्या विरुद्ध जे औषध आहे त्याच्या को प्रोडक्शन साठी सुद्धा जे आहे भारत आणि रशिया यांच्यामध्ये त्या ठिकाणी करार त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की युरॅशियन इकॉनॉमिक युनियन म्हणजे रशिया आणि त्याच्या सोबतीला जे सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत त्यांच्या ग्रुप सोबत आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट करणार आहे. म्हणजेच याच्या माध्यमातून आपला आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांच्यासोबत जर वाढला तर ट्रेड डायव्हर्सिफिकेशन म्हणजे फक्त अमेरिकेवर निर्भरित न राहता अशा प्रकारचं ट्रेड डायव्हर्सिफिकेशन त्या ठिकाणी होऊ शकतं. मुळातच या 7 वेगवेगळ्या कराराच्या माध्यमातून ऍग्रिकल्चर सेक्टर त्या ठिकाणी असो, कनेक्टिव्हिटी असो किंवा पीपल टू पीपल टाईज आपण ज्याला म्हणतो, ई टुरिस्ट विजाचा तुम्ही जे आहे त्या ठिकाणी उल्लेख केला, हेल्थ केअर सेक्टर आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा मेडिकल एज्युकेशन. मेडिकल एज्युकेशनशी संबंधित सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतातले विद्यार्थी हे रशियाच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी शिकत असतात. त्यांच्या अनुषंगाने सुद्धा जो आहे हा करार, ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे. जागतिक स्तरावरचे युक्रेन दहशतवादाचे इश्यू असो, रिजनल किंवा एक प्रकारे ज्या क्षेत्रीय या कॅटेगरी अंतर्गत जे येतील अशा प्रकारचे युरॅशियन इकॉनॉमिक युनियन सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंट असो किंवा या 7 वेगवेगळ्या कराराच्या मार्फत व्हिजन 2030 अचीव्ह करणं असो, अशा वेगवेगळ्या अँगलनं चर्चा झाली, करार झाले आणि ते नक्कीच भारत आणि रशिया यांचे संबंध मजबूत करण्यासाठी आणि भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी हे फायद्याचे ठरणार आहेत. बरोबर. सतीशजी, जसं तुम्ही म्हणालात की विविध प्रकारचे करार झाले, त्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग करार मला एक वाटतो की वेगवेगळ्या सेक्टर संदर्भातले तर झालेलेच आहेत, मात्र टुरिस्ट व्हिजा असेल किंवा थेटपणे आपल्याला जर इकडनं जी तरुण मंडळी आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी हवी असतील तर त्याचा कितपत परिणाम होईल. कारण मला हा पॉईंट थोडासा वेगळ्या गोष्टीला देखील जोडावासा वाटतो. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारचं धोरण घेतलेलं होतं त्या धोरणानुसार आपल्या व्हिजा असतील किंवा जे भारतीय त्या ठिकाणी नोकऱ्या करतात त्यांच्यावरती असलेली टांगती तलवार असेल, त्यानुसार घेतलेले हे महत्त्वपूर्ण निर्णय दूरगामी परिणाम किती करतील. कारण सगळ्यात मोठी धडकी खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनामध्ये असेल की भारत आणि रशिया यांच्यातली जवळीक आणि आता तर ती जगानं पाहून झालेली आहे. नक्कीच बँग ऑन टार्गेट. राईटली तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की मागच्या काही काळामध्ये जे आहे H1B प्रोफेशनलशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध म्हणजे स्किल्ड मॅन पॉवर जे आहे त्यांच्याशी संबंधित निर्बंध हे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी लावले. मग आपल्याकडचं हे जे काही कुशल कामगार ही जी कॅटेगरी त्या ठिकाणी आहे त्यांना आता या कराराच्या अंतर्गत म्हणजे स्थलांतरितांशी संबंधित जो एक महत्वाचा करार झाला मोबिलिटी अग्रीमेंट, त्याच्या अंतर्गत ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण होऊ शकतात. एक आकडा त्या ठिकाणी सांगतो की वर्ष 2030 पर्यंत साधारणतः 17 लाख नवीन जे आहे स्किल्ड मॅन पॉवरची गरज ही रशियामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. कारण आता जे मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये युद्ध झालेले आहे त्यामध्ये 10 लाखापेक्षा सुद्धा जास्त रशियन नागरिकांचा त्याचबरोबर सैनिकांचा त्यामध्ये मृत्यू झाला असेल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रल एशियन कंट्रीज मधून जे रशियामध्ये लोक येतात ते सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्या स्किल्ड मॅन पॉवरला जबरदस्त त्या ठिकाणी स्कोप आहे. एक आकडा अत्यंत महत्वाचा आहे. आज घडीला भारतीय ओरिजिन असणारे फक्त 70,000 लोक हे रशियामध्ये त्या ठिकाणी आहेत. कम्पेअर करा
5 मिलियन 5 दशलक्षपेक्षा सुद्धा जास्त अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे ट्रिमेंडस पोटेन्शियल हे रशियामध्ये जे आहे भविष्यामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने हा करार जो आहे नक्कीच भारताच्या कुशल कामगारांसाठी महत्वाचा ठरणार आहे. नक्कीच धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती इतकं सविस्तर आणि सुंदर असं विश्लेषण केलं जे सर्वसामान्यांना निश्चितच लक्षात राहील. धन्यवाद आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. दुसरीकडे एका हिंदी वृत्तवाहिनीला पुतीन यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतासोबत आणि पंतप्रधान मोदींबाबतच्या संबंधांवरती अनेक प्रकारची भाष्य करण्यात आली. ती मुलाखत नेमकी काय होती, कुठले प्रश्न विचारले गेले त्यावरती व्लादिमीर पुतीन यांनी दिलेली उत्तरं नेमकी काय आहेत, अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. तुम्ही आता भारत आणि रशिया संबंधाविषयी बोलता. हे संबंध 7 दशकांपासूनचे जुने आहेत. हिंदीत दोस्ती आणि रशियनमध्ये द्रुब्जा हे नातं 7 दशकाहून जुनं आहे. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही या मैत्रीच्या नात्याला आजच्या काळात कितपत मजबूत मानता आणि यावेळी तुमचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काय सांगाल? पंतप्रधान मोदींबद्दल खरं तर जग खूप वेगानं बदलतं आहे आणि वेळेनुसार त्याच्या बदलाच्या गतीनं वाढ होती आहे. ही बाब सर्वांना माहिती आहे. नवीन समीकरणं आणि नवीन पॉवर सेंटर्स तयार होत आहेत. या समीकरणांवरती प्रभाव टाकणाऱ्या शक्तीही वेळेनुसार बदलत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जगातील महान देशांमधील स्थिरता अत्यंत आवश्यक आहे आणि मग जगासाठी ही स्थिरता विकासाची आधारशिला आहे. मग हे 2 देशांमधील बाब असो किंवा मग संपूर्ण जगाशी जोडलेली, या संदर्भात प्रधानमंत्री मोदी यांच्याशी आपले संबंध खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे फक्त आपल्या द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाचं नाही आहे, तर आपल्या परस्पर उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. एकंदरीतच आपला परस्पर सहकार्य आपल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीची हमी आहे. प्रधानमंत्री मोदी सरकार आणि देशासमोर अनेक उद्दिष्ट ठेवलेली आहेत. मेक इन इंडिया प्रोजेक्ट आहे, हे या दिशेने एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपण जेव्हा भेटतो तेव्हा ते नेहमी मलाही काहीतरी नवीन करण्याबद्दल बोलतात. त्यांची कामाची विचारसरणी अत्यंत व्यावहारिक आहे. SCOच्या बैठकीदरम्यान तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच कारमध्ये आम्हाला दिसले. या कारमध्ये नेमकी काय चर्चा झाली? दोघांमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर काही देवाणघेवाण झाली का? दोघांमध्ये फक्त वर्तमान काळातील विषयांवर चर्चा झाली आणि याबद्दल आधी कोणतीही तयारी नव्हती. आम्ही दोघे बाहेर पडलो. समोर मला माझी कार दिसली म्हणून मी त्यांना सोबत चालण्यास सांगितलं. जसं मित्रांमध्ये असतं तसंच. यापेक्षा जास्त काही नव्हतं. रस्त्यामध्ये आम्ही दोघं सामान्य मित्रांप्रमाणेच बोललो. आमच्याकडे नेहमीच बोलण्यासारखे काही ना काही असतंच. आम्ही दोघं चर्चेत इतके गुंतलो की नंतर लक्षात आलं की लोक आमची वाट पाहतायत. राष्ट्रपती पुतीन, भारतातील तुमच्या दौऱ्यादरम्यान कोणत्या घोषणा अपेक्षित आहेत? आम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, व्यापार करारांबद्दल ऐकण्यात येत आहे. याशिवाय आम्ही आणखी काय अपेक्षा करू शकतो? सध्या तुमच्या दौऱ्यावर संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. संपूर्ण जग पाहतंय. मला वाटत नाही यात काही खास आहे. भारत हा खूप विशाल देश आहे. हा 150 कोटी लोकांचा देश आहे. हा विकसनशील देश आहे, जिथे विकास दर 7.7% इतका आहे. ही पंतप्रधान मोदींची मोठी उपलब्धी आहे. ही भारताच्या नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. हे बरोबर आहे की तरीही टीका करणारे म्हणू शकतात की यापेक्षा चांगलं करता आलं असतं. मात्र परिणाम सर्वांसमोर आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण भविष्यासाठी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी तयार आहोत आणि त्यापैकी एक आहे हायटेक. भारत आणि रशिया स्पेस टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीपासून शिप बिल्डिंग, एअरक्राफ्ट बिल्डिंग आणि भविष्य लक्षात घेऊन अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहेत. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण याबद्दल आणखी बोलणार आहोत. मात्र ही आजच्या काळाची टेक्नॉलॉजी आहे जी भविष्य ठरवणार आहे. ही आपल्या प्रगतीला गती देऊ शकते. मात्र यासोबत अनेक आव्हानं देखील आहेत. जर व्यापाराची बोलणी करू तर भारत आणि रशियावर आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप दबाव आहे. विशेषतः तेलाबद्दल बोलायचं झालं तर भारताला पश्चिमच्या दबावामुळे बरंच नुकसान सहन करावं लागलंय. पश्चिमेकडून येणाऱ्या दबावाचा भारत आणि रशिया एकत्र कसा सामना करू शकतात? तुम्ही ज्या दबावासंदर्भात बोलता आहात तो खरं तर राजकारणाचा वापर करून आर्थिक हितसंबंध साधण्याचा प्रयत्न आहे.
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भारतासोबत आपल्या ऊर्जा सहकार्यावरती अशा अल्पकालीन राजकीय दबावाचा परिणाम होत नाही. भारतासोबत आपला ऊर्जा करार खूप जुना आणि विश्वासावर आधारित आहे. याचा युक्रेनमधील घटनांशी काही एक संबंध नाही. उलट आपल्या एका मोठ्या तेल कंपनीनं भारतात एक तेल रिफायनरीचं अधिग्रहण केलेलं आहे. हे विदेशी कंपनीनं भारतीय अर्थव्यवस्थेत आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे. इथे आपण 20 अब्ज $पेक्षा जास्त गुंतवणूक केलेली आहे. आपली कंपनी भागीदारांसोबत या रिफायनरीवरती यशस्वीपणे काम करते आहे. भारत सध्या युरोपच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करू शकतोय कारण ते आपल्याकडून स्वस्त दरानं तेल खरेदी करतायत. यामागं आपल्या दशकांपासून सुरू असलेले जुने संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब अनेकांना खटकते आहे की भारत आणि रशियाच्या मदतीनं तेल बाजारपेठेचा एक आघाडीचा पुरवठादार बनलेला आहे आणि म्हणून ते भारताला नवीन नवीन राजकीय घटकांनी त्रास देत आहेत. त्यांच्या विकासाच्या मार्गात अडथळे आणत आहेत. एकंदरीत ही मुलाखतीतले मुद्दे हे दाखवण्याचा आमचा तुमच्यापर्यंत उद्देश होता. तसं पाहायला गेलं तर भारत आणि रशियामधील मैत्रीचा इतिहास फार जुना आहे. तो देखील समजून घेणं गरजेचं आहे कारण भारत रशिया मैत्रीचा इतिहास नेमकं काय सांगतो. तर सुरुवात होते 1955ची. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि निकिता खुश्वेह यांच्या भेटीतून दोन्ही देशांमध्ये मैत्रीची सुरुवात झाली. मग साल होतं 1962. भारत चीन युद्धानंतर रशियाकडून भारताला आधुनिक शस्त्र सामग्रीचा पुरवठा देखील करण्यात आलेला होता. 1962 पाठोपाठ नंतर रशियाकडून भारताला फॅक्टरी आणि उद्योग उभारणीसाठी मोठी मदतही मिळाली. मग साल होतं 1971. मैत्री करारामुळे बांगलादेश फाळणी दरम्यान रशियाची भारताला साथ मिळाली. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान अमेरिकेची युद्धनौका रोखण्यासाठी रशियानं आपलं सैन्य देखील उभं केलेलं होतं. 1971 नंतर साल आलं 1975. रशियाच्याच मदतीनं आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अंतराळामध्ये धाडण्यात आलेला होता. मग 1984 रशियन सोयूज यानाद्वारेच भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांचा अंतराळ प्रवास सुरू झाला. संरक्षण, आण्विक ऊर्जा आणि विज्ञान क्षेत्रामध्ये भारत आणि रशियामध्ये महत्त्वाचे करार झाले. त्यानंतर साल उजाडलं 1991. सोव्हिएत युनियन बरखास्त झाल्यानंतर देखील भारत आणि रशियासोबत दोघ्या देशांनी आपली मैत्री कायम ठेवत देवाणघेवाण सुरू ठेवलेली होती. मग 2023-24 या साली दोन्ही देशांमध्ये $65.70 बिलियन पर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक करार झाले. मग 2025 ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्वाची भूमिका बजावणारं ब्रह्मोस S-400 हे देखील रशियाचंच होतं. त्यामुळे आज संपूर्ण जगानं पाहिलेली जी मैत्री होती ती केवळ एक दिवसाची किंवा 2 दिवसांची नव्हती, तर गेल्या कित्येक वर्षांचा त्याला असलेला इतिहास आहे, जो अगदी थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.